रात्रीने. अमाय बाई, आज येऊन राहिले काय? चांगली गोष्ट आहे ना मग. आज येऊन राहिले तर किती वाजेपर्यंत येऊन राहिले? येतो म्हणे 5 वाजेपर्यंत. 5 वाजेपर्यंत पोहोचून जाते. हाव काय? मग संध्याकाळी स्वयंपाकाचं कसं? बाया सांगा लागन मग स्वयंपाकाले. हा, ज्या दोघी जणी सांगून ठेवल्या आहेत त्याले म्हणन का आजपासूनच येऊन जा बा. हो आत्या, तशी कर. त्याला आजपासूनच बोलावून घे संध्याकाळून. हो, राहीन मग हप्ताभर. हो तशी कर मग. आता फोन लावून सांगून देतो त्याला. हो हो. भाजीपाला तर आहे ना घरी? हो, आजचा दिवस तर होऊन जाते. उद्या तर आणनच ना मग भाजीपाला मार्केट मधून. हो, उद्या जाईन म्हणे सकाळी. पण एक काम करतो, उद्या गेल्यापेक्षा आजच पाठवून देतो ना. आजच घेऊन या बा भाजीपाला. आता लागनच ना. पाय मग तुझ्या मतानं आज पाठवायचं असेल तर आज पाठवून दे मग मामाजीले. हो हो. आई काय पाहिजे तुला? मले काय काही नाही पाहिजे बा. अहो प्रीती, ब्लाऊज आणले काय सूरजनं? नाही, ब्लाऊज नाही आणले. आज आणते तो. आज देणार आहे ब्लाऊज. घेऊन या ना म्हणा मग आठवणीनं. आज टाईम आहे त्याले. मग उद्या त्याला इकडे तिकडे भटकू नाही देणार मी. हा, इकडे तिकडे घुमता नाही येत मग. ठीक आहे ना. आज आणायला लावतो त्याला. काय काय आणायचं आहे तर सगळं सामान. मग उद्यापासून तर त्याला जायला नाही भेटणार घराच्या बाहेर. नाही तर काय मग तास बोलावून घ्या. फोन आला होता ब्लाऊज वालीले. सकाळीच बोलणं झालं तर म्हणे तुम्ही 12 वाजेपर्यंत पाठवा म्हणे पोराले. देऊन देतो म्हणे मग. असं तर पाठवून दे जा मग सूरजले. हो. बबिता, बबिता, काय करून राहिली? काय करून राहिली म्हटलं? काही नाही आई, ते जेवणाचे भांडे होते तर घासून ठेवून देतो म्हटलं. आणि झाडू लावतो. बरं बरं, घासून ठेवून दे. आणि हे म्हणत होती आई, मी किती वाजता निघू म्हटलं आपण घरून? घरून काय निघू ना 3:30 वाजता. काऊन? स्वयंपाक बनवा लागत नाही संध्याकाळसाठी, तर स्वयंपाक बनवून ठेवून देतो म्हटलं. अरे हो, संध्याकाळचा स्वयंपाक बनवा लागन. तर सकाळची भाजी आहे ना, तर जास्त काही भाजी बनवू नको. थोडीशी भाजी बनव. आणि 2 पोळ्या घ्या शिल्लक. तर 5-6 पोळ्या बनव जाता. आणि थोडासा भात बनवून घे. ठीक आहे नाही. बनव मग स्वयंपाक. मी इकडे जाऊन पाहतो आशाच्या घरा इकडे तयारी झाली का नाही झाली तर पाहून येतो म्हटलं. ठीक आहे नाही, जाऊन पाय. हो, मंदाले लताले काढा लागन ना लवकर. 3:30 वाजता निघायचं आहे. नाही तर इथंच 5 वाजवून ह्या. सांगता नाही येत नाही यायचं. आणि मग संध्याकाळी थंडी लागते. तर गाडी सांगितली तुम्ही, तर गाडी किती वाजता येणार आहे घेवाले? गाडी तर 3 वाजताच आणतो म्हणे मी. गाडीवाला तुम्ही तयार राहा म्हणे, मी 3 वाजताच येतो असा म्हणत होता. आपलं तर काही टेन्शनच नाही आहे. पॅकिंग वॅकिंग रात्रीच करून ठेवली आपण. आता फक्त तयारी करणं आणि निघणं आपल्याला. हो, आणि लेकराचे कपडे ठेवले ना बरोबर? स्वेटर पॅन्ट मोचे ठेवले ना बरोबर? हो आई, आठवणीनं घेतले ना 2-2 जोडी. हो, तेच म्हटलं. सगळं भुलशीन तर चालते, पण स्वेटर नको भुलू तू. लेकरायले पाहिजेच. एक तर थंडीचे दिवस आहे. नाही तकडा लागन मग तिथं 4-5 दिवस. नाही 4-5 दिवस घे नाही. आठवणीनं ठेवलं ना मी. बरं, बनव स्वयंपाक, घेतो मी. हो. आशा, 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 झाली काय तयारी? हो काकू, माझी तयारी झाली बा. मी तर लय वेळची रेडी आहे. हाव काय? तेच पावाली आली मी. गाडी 3 वाजता येते म्हटलं. 3:30 वाजता आपल्याला निघायचं इथून. तर त्या हिशोबानं लवकर लवकर तयारी करून संध्याकाळचं काय भांडे गुंडे घासून ठेवायचं आहे, झाडू लावायचं आहे. सगळे कामं गिमं करून तयार राहा. नाही तर मग वेळेवर बनान. 2 पोळ्या बनवू द्या आणि येतो मी. जमणार नाही ते. काय स्वयंपाक बनवायचा आहे, काय करायचं आहे, आताच बनवून ठेवून द्या. नाही काकू, स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही. माहिती हे बनवून घेते आणि खाऊन घेते. आजच पिवळी साडी घातली आशा. काय होते तर काकू मग? ओझलंय मोठं कोण घेऊन जाईन तिथं? 2-2 लेकर आहे. लेकराचेच कपडे बॅग भरून जाते. स्वेटर आहे, अजून शॉल आहे. त्याच्यानं म्हटलं साड्या कमीच पकडतो. आता हेच साडी घालतो हळदीची. गेल्याबरोबर साडी काढून घेईन मग तिथं गेल्यावर. उद्या बी हेच घालून घेईन मग हळदीच्या वेळेस. हो, हेही आहे ना बरोबर तुया. नाही तर काय मग, आज अलग साडी, उद्या अलग साडी. लेकरं पाहू का कपडे पाहू? त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या, एकच एक साडी घालून घेईन आज आहे उद्या. बरं, तर तयारीत राह मग. काय मी इकडे पाहायला चालली. काय करून राहिल्या बा तुम्ही? कितीक वेळ आहे तर करा मग लवकर लवकर. माई झाली बा. तिकडे जाऊन पहा तुम्ही लताबाईच्या घरा इकडे. हो, जाऊन पाहतो ना. अम्माय बाई, झाली काय तुमची तयारी? तयारी म्हणजे किती वाजता चालायचं आहे तुले? कर ना लवकर लवकर. तशीच घुमून राहिली तू तर. आता मी तुमच्याच घरा इकडे येत होती. किती वाजता निघा लागते म्हणून. कपडे गिपडे भरून ठेवले. पॅकिंग वॅकिंग झाली. फक्त माहीच तयारी व्हायची. कर ना तर मग लवकर लवकर. 3:30 वाजता निघणार. 4 नका वाजवू इथं, मग थंडी लागते. नाही तर काय मग काकू, आणि एक तर आपल्या जवळ लेकरही आहे. लेकराला तर जास्त थंडी लागते आणि आपल्यालाही थंडी लागते. त्या हिशोबानं करा लवकर लवकर. नाही तर काय मग. अन तिकडे झाली लताची तयारी?
करूनच राहिली ना लताबाई बी, तयारीच करून राहिले. आत्ताच आली होती ते बी. कितीक वेळ आहे, काय आहे, झाली काय तयारी? तर माझी बी तयारी झालीच आहे म्हणे, मी आता तयारीच करतो म्हणे. करा मग लवकर तयारी. मी गाडीवाल्याला फोन लावतो आणि 3 वाजताच बोलावतो मग. 3 सव्वा 3 वाजता. नाही तर काय, जेवढ्या लवकर जाऊ आपण तेवढं आपल्यासाठीच चांगलं आहे. नाही तर काय मग. चंद्रकला काकूची झाली तयारी? येऊन राहिल्या ना दोघी सासा सुनी? हो, येऊन राहिल्या ना दोघी जणी सासा सुनी. हा काय, चांगलं आहे ना मग. आपण किती जणी आहोत मग टोटल? तुम्ही दोघी सासा सुनी, चंद्रकला काकू त्या दोघी सासा सुनी, 4 जणी त्या, अन मी 5, मंदाताई 6, अन लताबाई 7, अन लेकरं. हा, लेकरं आहे ना, 5-6 लेकरं आहे आपल्या संग. करा मग लवकर लवकर. लावतो मी गाडीवाल्याला फोन आणि बोलावतो. बरं ठीक आहे ना. चाल गड्या, मी घरी जातो आणि पटकन साडी घालतो. काकू कुठं आली म्हटलं गाडी? कुठं जावं लागते? आम्ही इकडे येऊन राहिलो आणि तुम्ही इकडे जाऊन राहिले. अव गाडी तिकडेच आली ना, शांताबाईच्या घरा इकडे. तिकडेच तर जावं लागते आपल्याला. चाल ना पटकन. गेल्या काय बाकीच्या? बाकीच्या याचं माहित नाही काकू, गेल्या का नाही गेल्या. तर शिला आली धावत धावत, आई म्हणते चाल लवकर, गाडी आली गाडी आली. तर मी म्हटलं कुठं आली? तर माहित नाही म्हणते कुठं आहे. तर चाल म्हणते तिकडे बस स्टँड जवळ जाऊन पाहू. नाही, इकडेच आली ना शांताबाईच्या घरा इकडे. चाल तिकडेच जाऊ. आणि हे आशानं मंदा गेल्या का काय माहित बाप्पा. नाही तर त्याला आवाज द्या लागन, चला चला. झाली म्हणे ना तयारी आशा. मग आणिच तर म्हणे मंदाई म्हणे माई तयारी झालीच आहे म्हणे, फक्त साडी घालतो अशी म्हणत होती. ते झाली असन तयारी. हा काय, चाललं तर मग जाऊन पाहू तिकडेच. हो चला जाऊन पाहू तिकडे. नाही तर शांता काकू म्हणन की यायली 10-10 वेळा बोलावालेच जा लागते. नाही काय, चला तिकडेच जाऊ. मग फोन लावायचं काम नाही पडणार. माय बाई, फोनवरून आठवलं मले. भावना चार्जर ठेवले आपल्या मोबाईलचे? हो आत्याबाई ठेवले ना चार्जर. घे माय शिला, तुया ब्रश घेतला? हो आई, ब्रश ठेवला ना पर्स मध्ये दिसताय. बरं बरं, पर्स आहे ना बॅगेत? हो, वरच तर ठेवले पर्स. बरं बरं, चला मग काकू तिकडेच. हो हो, चला ना, चला चला. काय करून राहिली नवरदेवची बहीण? काही नाही शांता काकू, बसली होती. तुमचीच वाट पाहणं चालू आहे. कधी येते माय मैत्रिणी, कधी येते पाहुणे. 2 वाजतापासून वाट पाहून राहिली म्हटलं. आता आले तुम्ही. हाव काय? नाही तर काय मग, नाही तर आत्याला विचारून घे जा. आले नाही, लाव काय गड्या फोन? नाही नाही, आता फोन नाही लावत म्हटलं. 5 वाजता येते का नाही येत मग फोन लावत. एवढ्याच जणी आल्या आणि बाकीच्या? बाकीच्या कोण बापा? आता कोणाला आणावं संग? रुपा नाही दिसत, राधा नाही दिसत, सरूबाई नाही आहे. हा, या नाही आल्या का दोघी तिघी जणी? नाही ना, रुपा नाही आली बा. रुपाचं नाही जमत हो. आता तिच्या घरी तिची सासू आहे, बिमार आहे. हा, त्याच्यानं तिचं नाही जमत. तर ते लग्नाच्या दिवशी येईन म्हणते. हाव काय? अमाय बाई, राणी आली वाटते. हो, आणलं ना शांताबाईनं राणीले. चाल म्हणे, आता सगळे लेकरं पाखरं जाऊन राहिले. हा, तर चाल म्हणे तू आमच्या संग. मग तू याई तर येतेस म्हणे लग्नाच्या दिवशी. तर घेऊन आली मग. चांगलं केलं ना शांता काकू, राणीला घेऊन आले तर. नाही तर काय, मग सगळे लेकरं लग्नाला चाललो आम्ही, लग्नाला चाललो आम्ही. आणि हे बिचारी बसली होती उगी मुगी. मी म्हटलं कायले नाराज होतं बा तू? तू बी चाल, लेकराबरोबर लेकरं राहतेही, खेळतेही, हा संग मंग खातेही. त्याच्यानं चाल म्हटलं. तुझे कपडे काय आहे तर पकड आणि नेतो म्हटलं. रुपा सुनीलले सांगून देजो म्हटलं का शांता काकू बरोबर गेली बा, शांता मावशी बरोबर. तर ठीक आहे म्हणे मावशी, सांगून देतो म्हणे. मी म्हटलं काही बोलणार तर नाही ना सुनील? काहून पाठवलं, कायले पाठवलं? हा, लोकांच्या भरोशावर पाठवतं काय? हा, ते एकदा विचारून घे म्हटलं काय म्हणते काय नाही. नाही काय फालतू बोलणे कायले पाहिजे तिच्या मागं. हो हो. तर माझ्यासमोर फोन लावला तिनं सुनीलले आणि विचारलं पाठवू काय म्हणे राणीले शांता मावशी संग. जाईन म्हणे. गण्या आहे, शिला आहे, अजून बाकीचे लेकरं आहे म्हणे. तर पाठवू काय? तर सांगा म्हणे तुम्ही. तिची तर इच्छा आहे म्हणे राणीची जावाची. तुम्ही सांगा म्हणे. तुम्ही हो म्हणान तर पाठवतो, नाही म्हणान तर नाही पाठवत म्हणे. मग संग मग घेऊन जाऊ म्हणे लग्नाच्या दिवशी तिले. तर सुनील म्हणते पाठवून दे म्हणते, तिची इच्छा आहे तर. चांगलं केलं ना आली तर. हो ना, आपण सगळे गावातलेच आहे ना, त्याच्यानं काही नवाडं वाटलं नाही तर पाठवून दे म्हणे. मावशी आहे तर टेन्शन नाही आहे म्हणे, ठेवते म्हणे लेकरावर लक्ष, खाणं पिणंही बरोबर करते म्हणे आणि सगळी सोय लावते म्हणे मावशी. तर पाठवून दे म्हणे. हाव काय? पहा बरं, भरोसा आहे ना तुमच्यावर म्हणूनच तर पाठवते तुमच्या भरोशावर. तर मग माझं कामही तसंच आहे ना. मी लोकांच्या भरोशावर नाही आणत. माझ्या भरोशावर आणन तर मी बरोबर लक्ष ठेवतो. मग जेवणापासून, आंघोळीपासून, कपडेपासून, हा सगळं सामानावर बी लक्ष राहते, लेकरावर बी लक्ष राहते आणि खाण्यापिण्यावरही ध्यान देतो. मग मी लक्ष देतो. हो, ते तर आहे मग शांता काकू.
काकू म्हटलं पहिले घरात चाला, घरातही बसून गोष्टी होते. हा आलो तर बाहेरच आहे आपण. अरे बापरे, आशा होय काय? आशा तर तयारी करूनच आली बा. हा हळदीची साडी वाली घालून आतापासून. मग आण सूरजले म्हटलं आजच हळद लावतो मी. कुठं गेला नवरदेव बोलाव बरं. कामी गेला बा तो, घरी नाही आहे. चला ना घरात चला चला चला. पाय धुवायला पाणी आणू इकडे बाहेरच. राहू दे ना, बाथरूमात धुवून घेईन. कायले तू बी तकलीफ घेत. चाल आम्हाला घरात घेऊन. पकड आमच्या बॅगा गिगा. गोष्टी नको करू, लय गोष्टी येते तुले. शांताबाई दे म्हटलीच्या जोर 2-4 बॅगी. गोष्टीत सांगून राहिली असं काकून तसं काकू. हा घेऊ, पकड माई बॅग पकड बरं, भारी आहे. बरं द्या बा द्या, घेऊन जा तुम्ही घरात. राहू द्या सगळ्याच्या बॅगा नेतो म्हटलं मी घरात. द्या हो, सगळ्या जणी देऊन द्या प्रीतीच्या डोक्यावर. हो माझ्या डोक्यावर देऊन द्या. चालणार राणी घरात. हो काकू. बाकीचे लेकरं नाही दिसून राहिले. गाडीत बसलाय ते, आपल्या गावातलीच गाडी आहे तर गाडीत बसलाय. देऊ काय त्याला आवाज? दे ना गाडीवाला भाऊली आवाज दे. चहा पाणी पिऊन घ्या म्हणा आता इथपर्यंत आले तर. हा ना जा मग. ठीक आहे ना काकू. हॅलो. हा बोल बाई रिंकू. काय चाललं बाबा, काय करून राहिले? काय नाही, बसलो होतो सोप्यावर. हा काय आई गेली असन लग्नाले? हो गेली ना, आई गेली, तुझी वहिनी गेली, लेकरही गेले 4 जण. हा काय दादा तुम्ही असाल मग घरी? मी एकटाच आहे, दादा येवाचाच आहे. तिकडे चौकात गेला बसाले, अजून आला नाही तो. येते 8 वाजता मग. हा काय ना स्वयंपाक नाही बनवा लागत मग आता? नाही स्वयंपाक नाही बनवा लागत, बनवून गेली ना तुझी वहिनी, स्वयंपाकी बनवून ठेवला. हा काय चांगलं आहे मग. आता स्वयंपाक नाही बनवा लागत तर उद्या सकाळी बनवा लागन मग तुम्हाला. हा उद्या सकाळी. आता हे 2-4 दिवस बनवून घेईन. हो बनवून घेत जा, उपाशी नका राहत जाऊ. आणि नाश्त्यावरही नका भागवत जाऊ. थोडीशी भाजी बनवून घेत जा 2 जणांसाठी आणि 2-4 पोळ्या. हो आता बाहेरचं खाणं तर बंद आहे म्हणा, घरचंच खाऊन राहिलो आम्ही. बनवून घेईन 2-4 दिवस. हो शिळं गिळं नाही खावायचं, नाही तर मग सकाळी भाजी बनवून ठेवा आणि संध्याकाळी तेच गरम करून खातो. हा असं नका करत जाऊ. जेवढं लागते तेवढं बनवत जा आणि खात जा. काही काम होतं का बाई? नाही नाही बाबा, काम गिम काही नाही आहे. सहज फोन लावला होता. मी म्हटलं आई गेली काय बा लग्नाले. मी म्हटलं आता आईले फोन लावून आता तिकडे पाहुणे वावणे गप्पा गोष्टी चालू राहते. त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या, आता आईले काही फोन नाही लावत. उद्या गिद्या लावून पाहिन. आज आता गेली तर गोष्टी करन ना, याच्या संग त्याच्या संग. हो आज तर फुरसत नसन तुझ्या आईले. इकडे बोलू दे तिकडे बोलू दे, इकडच्या गोष्टी तिकडे न तिकडच्या गोष्टी इकडे चालू असन आता तिथं. पाहुणे. हो त्याच्यानं म्हटलं आज गेली आई तर इथे मला चांगल्यानं राहू नाही देत म्हणा रिंकू. त्याच्या म्हटलं जाऊ द्या, आज एन्जॉय करू द्या. लावून म्हटलं उद्या गिद्या लावून पाहा लागन मग सकाळी गी फोन आईले. हो लावून पाहिजे. तब्येत गी ठीक आहे बाबा तुमची? हो बाई तब्येत गिब्येत तर ठीक आहे. काय करून राहिले लेकरं? खेळून राहिले ना लेकरं 2 जण. हा काय 5 जाय लेकरायले बरोबर. थंडीचे दिवस आहे. हो पाहतोस ना, स्वेटर गिटर घालूनच ठेवतो. लय मोठा दिसत असन आता तुझे पोरग. हो आता झाला ना, 6 महिन्याचा झाला तो. हा काय चांगलं आहे ना. आता थोडं देत जाय त्याले काही खायले. हो दिन ना आता पुढच्या महिन्यापासून. सध्याच काही देत नाही, 6 महिने कंप्लीट होऊ देतो. आता होतेच ह्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत. मग पुढच्या महिन्यापासून नवीन वर्षापासून चालू करून देतो मग त्याला वरणाचं पाणी, थोडंसं भात, सॅरेलॅक्स थोडं द्या लागन खायला. हो ये जो ना संक्रांतले गावाले. पाहिन ना बाबा, जमलं तर येऊनच जाईन 2 दिवसासाठी. येऊन जाजो मग काही आले भेटते. संक्रांतले मस्त येजो. सांगजो म्हटलं बुवाले बाबानं बोलावलाय म्हणा संक्रांतले. हो सांगन. ठीक आहे मग बाई, ठेवतो फोन. हो ठीक आहे बाबा, ठेवा. हो अमाय आल्या तेव्हापासून गोष्टीच चालू आहे. हा स्वयंपाकाचं गी पहा ना, स्वयंपाक नाही बनवा लागत काय? अमाय हो गड्या उषाबाई, स्वयंपाक नाही बनवा लागत काय आता? स्वयंपाक काय चालू आहे ना. अमाय आपण तर इकडेच आहो, मग स्वयंपाक कोण बनवते? मंदा ना आशा? नाही काकू, मंदाताईनं आशा नाही, बाया सांगितल्या म्हटलं स्वयंपाकाले हप्त्याक भरासाठी. आता पाहुणे आहे आणि आत्याले टाइम नाही भेटत, मलाही टाइम नाही भेटत. आणि एवढ्या मोठ्या पाहुण्याचा स्वयंपाक होते काय? दिवस लागते स्वयंपाक बनवायला. त्याच्यानं म्हटलं बाया सांगून द्या. तर कालपासून म्हणत होते मामाजी. तर मग आता म्हणते आजच बोलावून घ्या, आज पाहुणे घेऊन येऊन राहिले तर संध्याकाळपासून बोलावा म्हणे. तर आल्या मग 2 जणी स्वयंपाकाले. हा काय नाही सांगितल्या असत्या बाया तरी आम्ही कामं नसते केले काय उषाबाई. हा 1-2 कामं तर केले असते सगळ्या जणीनं. आपापले ताट धुवा, आपापलं घ्या जेवण करा, आपापले कपडे धुवा. कायले बाया सांगायला पाहिजे होते? नाही आता तुम्ही लग्नाला आले ना, काय तुमच्या हातानं काय कामं करून घेऊ काय?
तुम्ही फक्त लग्न एन्जॉय करा म्हटलं. आता बायाले पैसे जाईन तर चालते, पण तुम्ही कायले त्रास करून घेता. नाही तर काय काकू, लग्न घरी कुठं सुधरते. हा तयाऱ्या वयारा राहते, मग स्वयंपाकात राहिलो तर तयारी राहते. त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या, बायाच सांगून द्या. हो, तसं तर चांगलं केलं म्हणा. बाया सांगितल्या तर काही बिघडत नाही. चांगलं झालं सांगितल्या तर. बबिता ताई, चला ना आपण मेहंदी काढू. अम्मा, मेहंदी कोण आणून ठेवले ना? वहिनी काढून राहिले काय मेहंदी? चला देतो तुम्हाला. हो, आज काढून घेतो म्हटलं. आम्ही काय मेहंदी काढून नाही आलो म्हटलं. तिथंच जाऊ आणि तिथंच काढू बा मेहंदी. चांगलं झालं ना, काढून नाही आल्या तर. मेहंदीच्या कोण्यावण्याला घेऊन ठेवल्या मी तुमच्यासाठी. 2-3 डब्बे आहे. मी म्हटलं पाहुणे घेऊन आहे तर 3-4 डब्बेच घेऊन आले मी कोणाचे. चांगलं झालं ना घेऊन आली तर. आणि एक कोण एका हाताला लागतेच, चांगली मेहंदी काढतो म्हटलं तर. हो, हातभर डिझाईन काढली तर एक कोण एका हाताला लागते. आणि साधी सुधी काढली आपण ना तर मग दोन्ही हात होऊन जाते. हो, चला ना मग वहिनी, चला म्हटलं तिकडच्या खोलीत. तिकडे मस्त पसर नाही होते, लोट नाही होते. हे सामन्यावर आहे तर कोणी येणं जाणं करते इथं हॉलमध्ये. बरं, चला ना. प्रीतीची आई कधी आली? मी काय काल आली ना, काल संध्याकाळी. काय एवढ्या लवकर आले तुम्ही काल संध्याकाळी? मस्त लग्नाच्या दिवशी आले पाहिजे होतं. आता घरी पाहा लागते ना. भाऊ येवायचे आहे? हो, येवायचे आहे. ते उद्या गिद्या येईन संध्याकाळपर्यंत. असं काकाजी येईन असं ना लग्नात? काकाजी काय येईन ना, लग्नाच्या दिवशी येईन आणि त्याच दिवशी वापस जाईन. काय चांगलं आहे ना मग येईन तर. भावना, चाल मग मेहंदी काढून घेऊ आपण आणि लेकरायला काढून घेऊ. आता टाइम आहे तर. बरं, चला ना ताई. हो, चाल मग. वंदना ताई, पाय म्हटलं मेहंदी कशी काढली नीतानं? चांगली काढली ना? अरे वा वा, मस्त काढली बा नीतानं मेहंदी. काय मेहंदी क्लास लावला होता काय हो नीता? हो ताई, मेहंदी क्लास लावला होता. त्याच्यानं करता येते मला मेहंदी. नवरीचा मेकअपही करता येते. चांगलं आहे ना. पाय बरं, तू आली तर मेघाच्या कामी पडली. मग त्या दिवशी पार्लरमध्ये कायला गेली होती मेघा? घरीच तर मस्त थ्रेडिंग होत होती. थ्रेडिंग, फेशियल. हो, घरीच झालं असतं फेशियल घे, पण सामान पाहिजे ना. मग मागाच्या क्रीम आणा लागन आपल्याला विकत. आणि एका दिवसासाठी थोडी घेणं परवडते. हो, तेही आहे. सगळेले करून देते क्रीम आणून. मी, मेघाच्या आईले, तू, ह्या काकू आहे, माझी सासू आहे. सगळ्याच फेशियल करून द्यायला पाहिजे होतं मग त्या. सगळ्याचं फेशियल नाही म्हणजे नवरीवाले एकदम चिकने चोपडे दिसले असते मग. हो ना, एक तर हिवाळ्याचे दिवस आहे आणि फेशियल की केल्याने चेहरा चांगला दिसते थंडीचा. अरे हो, हे आयडिया मग तुम्ही पहिले काऊन नाही दिली? आज सांगून राहिले मला. पहिले जर आयडिया दिली असती तर मस्त क्रीम बनवले असते सगळ्यासाठी आणि सगळेले मस्त फेशियल करून दिली असती. बरं, जाऊ दे ना. तुला नाही आठवलं आणि बाकीच्याला नाही आठवलं. आता गेले दिवस. आता काय मेघाले हळदच लागन उद्या. हो मग कधी पाहू. मग करून दे जा मला फेशियल. हो पहा ना मेहंदी जमली काय तर. हो, मस्त डिझाईन काढली ना, बारीक डिझाईन काढली. ना हात भरून मेहंदी काढून दिली त्या मस्त. हातावर पायावर जमली ना मेहंदी. मस्त काढली मेहंदी गिंदी, छान काढली. मेघाली लावून देईन म्हटलं ब्युटी पार्लरचा कोर्स 7 क्लास लग्न झाल्यावर. म्हणत होते बा जवळ लग्न जुळलं होतं तेव्हा. चांगलं आहे ना, शिकन तर तिला कामाला जावायची गरज नाही. घरच्या घरी पैसे कमावणं होते सावलीत बसून. एवढं मोठं गाव आहे तर ब्लाऊज तर येईन 5-6 शिवाले. 5-6 नाही व, जास्त येते ना ब्लाऊज. तशी नाही म्हणत मी. एका दिवशी जरी तिनं 3-3, 4-4 ब्लाऊज शिवले तरी तिचा रोज निघते मेघाचा. हो, शिकन तर तिच्याच कामी येईन. शिकली पाहिजे मन लावून. शिकन नाही मी मन लावून शिकन. कोणती गोष्ट शिका लागते मन लावून. आपण मन लावून शिकू तेव्हाच ते गोष्ट शिकल्या जाते. नाही तर मी शिकून राहिली मनच नाही आहे तर काय फायदा. पैसे वाया जाते. हो ना, कोणती गोष्ट शिकल्याने शिकतो आपण. शिका लागते. नाही तर काय मग. कसे काय दिवस गेले काही समजलं नाही. 15 तारीख जवळच आली. हो ना, 15 तारीख जवळच आली. गेले 15 दिवस. आणि आता ह्या 1-2 दिवसात मेघाही चालली जाईल. हो ना काकू. ताई काढा तुम्ही मेहंदी. आई तुही काढणं मेहंदी. आता जेवण खाऊन तर झाले सगळेचे. काढा मेहंदी बसल्यापेक्षा. मला तर मेहंदी काढता नाही येत बा. नाही तर काढून दिली असते मी काकूले, माझ्या सासूले घे. मला मेहंदी नाही काढता येत म्हटलं. नीता, आज तूच काढून दे सगळेले. उशिरा झोप जातो चालते, पण सगळेले मेहंदी काढून दे म्हटलं आज. माय बाई, मलाच काढून द्या लागन काय? बरं ठीक आहे बा, पटापट काढून दे तुम्ही. एकदम बारीक नाही काढून देणार मी, भरून हातभर. हातभर काढून देत बसन तर लय टाइम लागते. मस्त फुलं काढून देतो मी, लहान लहान डिझाईन मागून पुढून आणि झालं. काढून दे ना, इकडून तिकडून रेषा काढून दे कसंही. चंदा मामागी काढून दे लवकर आणि झालं मग मेहंदी काढून. हो, आणि बोटं गिटं काय आम्ही रंगून घेतो मग. फक्त फुलं की काढून दे आम्हाला. बोटं तर रंगवता येते. नाही तर काय मग. ठीक आहे ना, या मग. कोण काढते पहिले? या तुम्हीच या. काढून दे ना मेघाच्या आईले. काढा ना काकू तुम्ही काढा म्हटलं. तुमच्या मागं कामं राहते, तुम्ही काढून घ्या आणि साईड न होऊन जा. म्हणजे तोपर्यंत मेहंदी वाढते. मग आम्ही काय, आमचा आरामाच आहे. आम्ही आरामात काढत बसन. बरं, मला काढून दे मग नीता. मला काढून दे. लहान लहानच फुलं काढ जा, हातभर नको काढू.
समोरूनच काढून दे, मागून की नको काढून देऊ मले. बरं मोठे प्रीती ताई नवरदेवाला चांगली मेहंदी काढून देजो मस्त. हा चांगली काढून देजो हात भरून. हो काढून देतो ना हात भरून. त्याला तर विचारून राहिली कशी काढून देऊ काय काढून देऊ तर सांगून नाही राहिला तो. सांग ना रे कशी काढून देऊ म्हटलं. आता मेहंदीचं मले काय समजते प्रीतीताई, आता तुम्हालाच माहित आहे कशी काढा लागते काय काढा लागते. पहा ना तुम्ही काढून द्या तुमच्या मतानं, कशी मेहंदी काढून द्या. असं थोडी आहे कशी मेहंदी काढून द्या. हा तू सांग तशी काढून देतो मग मी. मेघाचं नाव लिहा लागेल ना. हा लिहू का नाही लिहू. ली ना ली, मेघाचं ली, माया ली. हो मस्त काढतो. बबिता वहिनी पोरीले काढून द्या तुम्ही मेहंदी. लेकराची काढून झाल्यावर काढून देजा म्हटलं. तुमच्या सासूले तिकडे चंद्रकला काकू आहे अजून बाकीचे पाहुणे आहे त्याले काढून देजा. हो हो लेकराले काय एक एक फुल काढून देतो फक्त. हो हो काढून द्या. भावना नवरदेवाच्या आईले चांगली मेहंदी काढून दे मागून पुढून. हा दोन्ही हातावर. हो ताई काढून देतो ना, चांगली मेहंदी काढून देतो मस्त बारीक डिझाईन वाली. मागूनही काढून देतो आणि पुढूनही काढून देतो. हातभर काढून देतो मस्त. नाही हो चांगली नाही वाटणार हातभर. हा माय वय घे पाहन काय हातभर मेहंदी चांगली वाटन काय मुले. थोडीशीच घे ना मागून पुढून कायले सांभरूनच घे मागून राहू दे. आत्या काढ म्हटलं दोन्ही हातावर मेहंदी. हा वाटलं पाहिजे का पोराची माय होय म्हणून. हा पोरीवाल्याला दाखवायचं आहे ना. आणि केसाला मेहंदी लावलीच नाही वाटते. टाइमच नाही भेटला तुले. मेहंदी तर आणून दिली होती आई, लावायला नाही पाहिजे काय, लावून घेजो आज. राहू दे ना रे अजून म्हणन का इतर ते मले. राहू दे जसे आहे तसे केस. इतर ते कायले. हा कामाकाजात लावा लागते कार्यक्रमाच्या वेळेस. बाकीच्या वेळेस नाही लावली तर चालते पण पोराचं लग्न आहे लावून घेजो. म्हणलं ते काढून द्या ना मग मेहंदी. कशी काढून देता सांग ना बा तू कशी काढून देऊ तर तुझ्या मतानं. काढून द्या ना साधी सिंपलच काढून द्या. मागून काढून दे जा सांभाळून नका काढून देऊ. आशा तू काढून राहिली काय म्हटलं मेहंदी. मंदाताईले काढून देतं काय. नाही हो प्रीती ताई मला कुठं मेहंदी काढता येते. हा मला नाही जमत बा मेहंदी वेहंदीचं काम. रांगोळी नाही काढता येत मेहंदी नाही काढता येत. आपलं साधं सुद्धा जमते. हा चांगल्या नाही काढता येत ना. जसं काढता येते तसं काढून घ्या लागते. काढून तर घ्या लागते म्हणा नसलो कोणी तर. पण आता हाय ना मेहंदी काढणारी माझ्या समोरच बसली आहे मंदाताई. हा तर म्हटलं काढून दे बा मेहंदी तर हो म्हणते ना काढून देतो म्हणते. काढा लागते पण आशा कधी कधी. हा तूही काढून पाच जाय. काढायला काही नाही आहे बिचारे मंदाताई. हा गुलाबाचं फुल काढायला जातो तर झेंडूचं फुल बनते. हा मोर काढायला जा तर बदक बनते. मग तूच सांग. हा म्हणूनच तर मी काढत नाही. तू बी आपतच आहे मग. नाही तर काय मग जे काढतो ते बनतच नाही ना त्याच्यानं मग मी काढत नाही. तर काढून द्या ना तुमच्याच मतानं. तुम्ही काढून घे जा मग. बरं काढून द्या मंदाताई काढून द्या म्हटलं. बरं बा काढून देतो. डीजे बीजे लावणार आहे मस्त. डीजे कधी लावतं कधी चालू होईल डीजे. डीजे उद्या चालू होईल प्रीतीताई, आज येऊनच जाते उद्यापासून वाजन मग गाणे. हा काय चांगले चांगले गाणे लावजो मस्त. हा लय नाचत आहे मला तुझ्या लग्नात. पाहिजो म्हटलं प्रीती ताई. हा नाचू नाचू नाही तर मग वाहन बेहोश. नाही हो एवढी नाही नाचत मी बेहोश होईपर्यंत. फक्त एन्जॉयमेंट माझी खुशी काढून घेईन. जोडीनं नाच जा ना मग. हा पाहुणे तर आलेच आहे किशोर भाऊ. जोडीनं नाच जा मस्त हात पकडू पकडू. हो नाचते ना जोडीनं. हा तोंड फुगून बसून तिकडे एका कोपऱ्यात. काऊन तशीच आहे बा माझ्या इकडले पाहुणे. त्याले नाही एन्जॉयमेंट पाहिजे. त्याले काम पाहिजे. त्याले कामाला हाकला लागते. हाव काय हो ना. आता नाही नाचणार तर मी तर नाचनच. माझ्या भावाचं लग्न आहे तुम्ही आहे. हा नाचून आपण सगळ्या जणी. काय भावना वहिनी मंदाताई हा सगळेले नाचाच आहे. हो हो काऊन नाही नाचू ना. हो आता तुमची भावजाई बी आली. हा भावना ना वहिनी. हा तुमच्या दोघी जणीची जोडी. हा आणि तुमच्या बरोबर मी. काय जोडी जोडीनं नाचत आहे काय. नाही नाही जोडीनं नाही कसं नाचू ग्रुप मध्ये नाचू ना. जोडी जोडीनं कायले. तेच तर जोडी जोडीनं नाचू तर काय वाटन का कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलं काय आहे ना म्हणून. हा काय कॉम्पिटिशन चालू आहे यायची त्याच्यानं जोडी जोडीनं नाही नाचू आपण ग्रुप मध्ये नाचू. ग्रुप मध्ये चांगलं वाटते डान्स करणं. हो बबिता काय आहे. अहो शिलाले काढून दे ना मेहंदी. ते म्हणते आजी मला कोणीच नाही काढून देत म्हणते मेहंदी. सगळ्या जणी काढून राहिल्या म्हणते. काढून दे ना इले. आणि राणीले काढून देजो पहिले सगळ्यात पहिले बा. राणी मेहंदी काढजो. हो आजी काढतो ना मेहंदी. पहिले लक्ष्मीले काढू देतो आणि मग मला काढून देईन म्हणते काकू. हो बबिता काढून देजो म्हटलं. तिले काढून दे राणीले काढून दे आणि हे शिला आहे शिलाले काढून दे बरं. हिची माय काय माहित झोपली का काय तर. लोटली असं लताबाई थंडी लागते म्हणे अंगावर घेऊन झोपतो म्हणे मी. तुम्ही काढा म्हणे मेहंदी आणि सगळेच काढून झाल्यावर मला उठव जा म्हणे. मग मी काढन म्हणे मेहंदी. हा काय मेहंदी गिंदी काढून घ्यायला पाहिजे. सोकून जाते वाढून जाते. मग झोपती का नाही ते बी.
सकाळी लवकर उठली होती वाटते लताबाई, तर झोप नाही झाली म्हणे माई, आता झोप लागून राहिली म्हणे, तर एक झोप घेतो आणि येतो म्हणे मेहंदी काढाले. तर काढून दे म्हणे तू नवरदेवाले मेहंदी, आणि मग मला काढून देजो म्हणे. हा काय उठवजो मग तिले मेहंदी काढाले, आणि मग जेवण इथं व्हायचं आहे आपलं. हो तू उठतेस ना तोपर्यंत, एक झोप घेते ना येते मग. चांगलं आहे बा. हा मस्त आता एन्जॉयमेंट करा, तर झोप लागून राहिली लताले, असं हिचं काम. हो ना, जिथं एन्जॉय करायला पाहिजे तिथं झोप घेते. तुम्ही नाही काढत काय काकू? तुम्ही काढा ना मेहंदी. काढा ना, पहिले तुमचं तर होऊ द्या, पोरी बारीचं होऊ द्या पहिले, आमचं बुड्या पाड्याचं काय आरामात आहे आमचं काम. आहे ना मग, प्रीतीची आई आहे, मी आहे, चंद्रकला आहे, हा आहे ना आम्ही 4-5 जणी, काढा ना आरामात. ठीक आहे ना, पहिले यायचं होऊ देतो आणि मग लावून देतो सगळेले. गण्या आणि चंदू हे 2 जण कुठे आहे? असन ना तिकडे बसले होते ना बाजूच्या रूम मध्ये, मोबाईल पाहत असन, गेम गी खेळत असन मोबाईल मध्ये. हो काय, पहा लागन त्याले, जेवाचं देऊन द्या लागन. राणी भूक लागन तर जेवण करून घे जा, हा नाही तर शरमशीन मग. हो शर्माचं नाही, हा तू आई नाही आहे इथं. हा सांगायचं, कोणाला सांगायचं भूक लागली, ताण लागली, सू लागली, शी लागली. हा अजिबात शर्माचं नाही, एकदम फ्री राहायचं आपलं घर समजून. कोणीच काही टोकत नाही, कोणी काही म्हणत नाही. हा खास करून राणीसाठी. हो सगळेले सांग नाही का, राणीवर पहिले लक्ष द्यायचं. हा आपण नाही खायचं, आपण आंघोळीले नाही जायचं, पण पहिले राणीले जेवायचं द्यायचं. हा राणीले आंघोळीले पाणी टाकून द्यायचं. हा झोपाची तिची सोय आपल्यालाच करणं. ठीक आहे ना काकू, राणीवर स्पेशल लक्ष ठेवून आम्ही. हो तेच म्हटलं बा, रोपानं माया भरोशावर पाठवलाय तर तिची काळजी तर घेणंच आहे. बाई राणी मेहंदी काढून घे. हा मेहंदी काढून झाल्यावर सोकू दे, आणि मग जेवण करून घे जो मेहंदी. हा आता गीतं धुवून, नाही तर मग आता जेवण करून घे, मेहंदी काढायची आहे तर. हो तशी कर मग. राणी भूक लागली काय? नाही काकू, भूक तर नाही लागली, करन ना मी थोड्या वेळाने जेवण. आताच नाही करत, तुमच्या संगच करन. आम्हाला टाइम आहे, हा आम्ही उशिरा जेवण तरी चालते. हा मग तुझ्या झोपाचाही टाइम होईल. काढून दे ना मग, लवकर लवकर मेहंदी काढू दे. लेकरायचं पहिले उरकून घ्या लागते. हा मंदा तुम्ही पहिले लेकरायला टाकून देते, तर आशाला घेऊन बसले. काढू द्या ना आता. घे बाई बबिता, हात उरकून काढ म्हटलं मेहंदी. कशी काढून दे लहान लहान फुलं. हा पोरी बारीले न जेव्हा खावाचं देऊन, हा यायली एका खोलीत झोपून द्यावं लेकरायले, नाही काय? हो हो, स्वयंपाक तर झालाच असन म्हणा. पोळ्याच राहिल्या होत्या, भाजी झाली होती आणि भातही झाला होता. पोळ्या बनवतो म्हणे आता, तर स्वयंपाक तर झालाच समज. तर आहेच ना त्या स्वयंपाक करणाऱ्या बाया, तर जाऊन पहा मग शांताबाई तिकडे, देऊन द्यायले शिलाले जेवाचं. नाही मला जेवण करायचं नाही आहे काकू, मला मेहंदी काढायची आहे. बरं बरं, मेहंदी काढले काले. गण्याला देतो म्हटलं जेवाचं. अच्छा अच्छा, जा ना, तर जा तिकडे, देऊन द्या लेकरायला. हो हो या मग काकू मेहंदी काढायला. हो हो, पहिले नवरदेवाले तर काढून दे. नवरदेव महत्वाचा आहे, आपण नाही काढली तर चालते म्हटलं, पण पहिले नवरदेवाले काढून दे चांगली मस्त. नाही तर काय मग काकू, मी तेच म्हणून राहिली, आपण नाही काढली तर चालते. हा नवरदेवाले काढून दे बा मस्त. हो ना, काढून देतो ना, काढून देतो. पहा मग आज मेहंदी काढणं चालू आहे. पहा बरं, आज मस्त माझ्या मैत्रिणी आल्या सगळ्या जणी, तर घर कसं भरलं भरलं दिसते. हा मस्त गमून राहिलं, आता वाटून राहिलं बा लग्नाचं घर होय म्हणून. हा नाही तर सुनं सुनं वाटत होतं. चला मग आज आहे मेहंदी लावून राहिलो आम्ही, उद्या आहे हळदीचा कार्यक्रम. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओ मध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.